नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण अगदी हलकी फुलकी रेसिपी बनवणार आहोत, जे की आपण रात्रीच्या जेवणासाठी करू शकतो, दुपारी पण करू शकतो, असं काही नाही. पण पचायला असं खूप हलकी असते आणि पौष्टिकसुद्धा असते. तर आज आपण बनवणार आहोत वालाची खिचडी. तर वालाच्या खिचडीसाठी मला साहित्य लागणार आहे. ही वाटी आहे. ही थोडीशी मोठी वाटी आहे. 2 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते मी 10 ते 15 मिनटं आधीच धुवून असे ठेवायचे. हां, तर हे मी आधीच ठेवलेलं आहे. आणि ह्या वाटीनेच मी वाल वाल असतात निवडलेले, ते भिजत घालायचे आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ते सगळं असे सोलून आणि तसे तयार केलेले आहेत. आणि नाही आपल्याला जमलं तर आपल्याला रेडी मिळतात मार्केटमध्ये भिजवलेले ऑलरेडी, तर आपण ते आणू शकतो. तर असे मी ही 1.5 वाटी घेतलेली आहे. 2 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी वाल. हे पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. ते मी विळीवर असे उभे उभे चिरलेले आहेत. आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो पण मी उभा चिरून घेतलेला आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 3-4 आल्याचे तुकडे आहेत, असे ह्या आकाराचे ते घेतलेले आहेत. आता अद्रक आणि लसूण आपल्याला ठेचून टाकायचं आहे. हे लागणार आहे. आणि मग मला फोडणीसाठी लागणार आहे हिंग, जिरं, मोहरी, हळद आणि तुमचा गरम मसाला थोडा लागेल, लाल तिखट थोडं लागेल. आणि ओलं खोबरं मी असं खोवून घेतलेलं आहे. एक पूर्ण नारळ खोवलेलं आहे. तर एवढं तर आपल्याला काही लागणार नाही आहे. तर ही पाववाटी फक्त आपण खिचडी जेव्हा करणार आहोत ना, त्याच्यामध्ये अशी अर्धी वाटी हे टाकायचं आहे. आणि थोडंसं मला वरतून डेकोरेशनसाठी लागणार आहे. तर हे आपण चला सुरुवात करूया वालाची खिचडी बनवण्यासाठी. आणि कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. तर सुरू करूया आपण रेसिपी बनवायला. तर सर्वप्रथम आता मी काय करणार आहे, इथे 6 वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे. मी ह्याच वाटीने, ज्या वाटीने बासमती तांदूळ मोजले त्याच वाटीने मी 6 वाटी पाणी मोजून घेतलेलं आहे. तर ते आता आपण गरम करूया. आधी गरम करून घेणार आहे, गॅस पेटवूया. आता आपलं पाणी गरम होत आहे, तोपर्यंत असा माझ्याकडे खलबत्ता आहे. त्या खलबत्त्यामध्ये आपण आलं लसूण ठेचून घेणार आहोत. असं ठेचून घेतलं ना तर मग आपल्याला स्वाद चांगला येतो. तर मी आता हे अद्रक लसूण आपलं ठेचून घेते. बघू शकता, आलं आणि लसूण मी असं ठेचून घेतलं आहे. हे आता आपण एका ताटात करू. ठेचून घेतलं ना त्याची चव आणखीन छान लागते. त्यामुळे ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालणार आहे, पण ठेचून जास्त छान लागतं. त्यामुळे मग असं मी करून घेते. बघू शकता आपली सर्व तयारी झालेली आहे. आता आपण असं मोठं पॅन घेतलेलं आहे. आता आपण गॅस पेटवणार आहोत. पॅन गरम होऊ द्यायचं आहे. इथे पॅन गरम झालेलं आहे. असं ही मी गटली घेतलेली, जी पाव वाटली आपण इथे तेल टाकणार. असं पसरून टाकायचं इथे. आता तेल गरम होऊ द्यायचंय. इथे तेल गरम झालेलं आहे. आपण आता चिमूटभर हिंग टाकणार आहोत. त्यानंतर आपण टाकणार आहोत आलं लसूण, जे आपण ठेचून घेतलंय. छान ठेचून आपण कांदा टाकणार आहोत. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे.
ब्राऊन होईपर्यंत परतायचे. बघू शकता कांदा परतलेला आहे. आता आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण आपण इथे छान परतून घ्यायचे. नंतर आता यात जाईल यात आता जिरं मोहरी मी चुकून सांगितलं तुम्हाला. यात जिरं मोहरी नाही टाकायची आपल्याला. त्याच्यामध्ये धना पावडर जाईल 1.5 चमचा, 1 चमचा लाल तिखट जाईल आणि इथे 2 चमचे आपला गरम मसाला जाणार आणि अर्धा चमचा हळद जाणार आहे. ते पण आपल्याला असं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. बघा असं छान परतून झाल्यानंतर हे आपण जे धुवून ठेवलेले वाल आहेत ते आपण टाकूया. हे पण असे छान हलवून घ्यायचे. आणि टोमॅटोवर अगदी आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं शिजण्यापुरतं. मीठ टाकलं की टोमॅटो पटकन मऊ होतो. आणि हे जे आपण खोबरं घेतलेलं आहे हे पण आपण याच्यावर टाकूया. छान हलवून घेऊया. आणि याला 2 मिनिटं फक्त वाफ द्यायची आपल्याला. हे सगळं फास्ट गॅसवरच करायचं आहे. आणि आता आपण ते 2 मिनिटांसाठी ठेवलेले वाफेवर ते मंद आचेवर ठेवायचं. आता 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडणार आहोत. बघू शकता टोमॅटो आणि वाल थोडेसे शिजल्यासारखे झाले. आता आपण ना हे बासमती तांदूळ आपण जे धुवून ठेवलेले ते आपण याच्यात परतून घेऊ. जिरं मोहरी फोडणीला तुम्हाला घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता. असं काही हे चांगलं लागतं, असं काही हे नाही. आणि हे असे छान परतून घ्यायचे आपल्याला. आणि इथे आपण जे गरम पाणी केलेलं आहे ते आपण इथे टाकूया. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण बारीक चिरून टाकूया. थोडी आपल्याला वरतून डेकोरेशनसाठी लागणार आहे. आणि मीठ लागेल आपल्याला चवीनुसार. आधी टोमॅटोवर आपण थोडंसं टाकलेलं आहे त्यामुळे आपण थोडंसं कमी टाकूया. आणि गॅस आता मीडियम ठेवूया आणि याला 10 ते 15 मिनिटं ते पाणी आटेपर्यंत उकळू द्यायचं.
इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यात आता आपण थोडंसं तेल टाकूया. ॲक्च्युली काय झालं ना, जिरं मोहरी फोडणीला टाकायला पाहिजे होतं, ते मी विसरले, सॉरी. तर आता आपण ही प्रोसेस करून आपण ती मेथड कंप्लीट करूया. जिरं मोहरीची फोडणी हवी खिचडीला, त्याच्याशिवाय मजा नाही येणार आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे. मोहरी तडतडलेली आहे. जिरं अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, मोहरी. हे छान तडतडलेलं आहे. आता आपण काय करूया, गॅस परत फास्ट केलेला आहे. ह्याच्यावरून ओतायचं. असं एखाद्या वेळेस काय गडबड झाली ना, तर आपण असं ॲडजस्ट करू शकतो. आता हे सगळं मी छान मिक्स केलेलं आहे. फोडणी मिक्स केली आहे म्हणजे वरतून टाकून. याला आता आपण शिजू देऊया. आता ह्या स्टेजला आल्यानंतर म्हणजे पाणी सगळं आटलेलं आहे, अगदी थोडंसंच तुम्हाला दिसते शिजताना. ह्या स्टेजला आल्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसला 10 ते 15 मिनिटं लागतात. आणि जिरं मोहरी मी विसरले म्हणून नंतर टाकलं. तुम्ही फोडणीतच टाकू शकता जिरं मोहरी. आणि इथे असं आपल्याला ओलं खोबरं आणि असं वरती कोथिंबीर टाकायची. आणि गॅस कमी करायचा आहे. पाणी आटेपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आहे. आणि आता आपण वाफेवर ठेवणार आहोत. वाफेवर आता खोबरं थोडं शिजल्यासारखं झालं पाहिजे, तर ते कच्चं एवढं चांगलं नाही लागत. तर आता आपण वाफेवर ह्याला ठेवूया 10 मिनिटासाठी. अगदी कमी गॅस आणि 10 मिनिट्ससाठी आपण वाफेवर ठेवतो. आणि मसालाही तुमच्याकडे, आमच्याकडे काळा मसाला मी वापरलेला आहे. तुमच्याकडे गोडा मसाला किंवा गरम मसाला जो तुम्ही वापरत असाल तो वापरला तरी चालणार आहे. तर आपण 10 मिनिटं आता वाफेवर ठेवलेली आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. खिचडी चेक करूया शिजली का. हे बघा छान शिजलेलं आहे. बघू शकता छान शिजलेली आहे. आता काय करायचं ना, ते झाकण तसंच लावून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आणि 5-1 मिनिटं झाकण नाही उघडायचं, म्हणजे खिचडी छान सेट होते. तर आपली तयार झालेली आहे वालाची खिचडी. आता आपण झाकण उघड्या. वालाची खिचडी सेट झालेली आहे. बघू शकता 5 मिनिट झालेले आहे. त्यानंतर मी झाकण ठेवायला सांगितलं होतं. आता बऱ्यापैकी छानपैकी सेट झालेली आहे. तर आता आपण आहे ना एका डिशमध्ये सर्व करूया. बघू शकता डिशमध्ये मी छान सर्व केलेली आहे. तर नक्की करून बघा. आणि ह्याच्यासोबत लोणचं, पापड किंवा तळलेल्या मिरच्या असतात त्या तोंडी लावणं, आणि किंवा कोशिंबिरी त्याच्यासोबत खूप छान लागते. नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.